तांब्यावर मीनाकारी केलेली आहे आम्ही। मला 31 प्रकारची लोणची बघायला मिळतील। अनाच्या साडीपासून हे बनवलेलं ही साडी हो। पिन आहे आणि हे जे आहे। नमस्कार मंडळी, वाव स्वाती चॅनलवर आपले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला घेऊन आली आहे बांद्रा BKC येथे सर्वात मोठे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, महालक्ष्मी सरस। हे प्रदर्शन 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। येथे ग्रामीण भागातील महिला यांचे कला कौशल्य, विविध हस्तकला वस्तू असे 500हून अधिक स्टॉल इकडे बघायला मिळतील। तर इकडे खाद्यपदार्थाचे स्टॉल देखील पाहायला मिळतील। तर आपण ह्या प्रदर्शनाला नक्कीच भेट देऊया आणि मला जेवढे स्टॉल तुमच्यासोबत शेअर करता येतील तेवढे नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेल। जिल्हा अमरावती। माझं मशरूम चॉकलेट आहे। मशरूमचे फायदे तुम्हाला माहितीच आहे। मशरूमला प्रोटीनचं पॉवर हाऊस म्हणतात। त्याचबरोबर मशरूममुळे हड्डी मजबूत राहते, संसर्ग रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि मुलं मशरूमची भाजी जेवत नाही, म्हणून कसं मुलांनी एक चॉकलेट जेवणानंतर जरी खाल्लं तरी मशरूमची भाजी जेवणाचं प्रोटीन मुलांना मिळतं। म्हणून त्यासाठी आम्ही संकल्पना केली आहे की राधा मशरूम चॉकलेट। माझे मुलं सुद्धा भाजी जेवत नव्हते, त्यामुळे मी हा एक उपाय यावर शोधलेला आहे। रवा सेवई आहे, नाचणी सेवई आहे। ह्या कोणत्या शेवया आहेत? नागली सेवई, नागलीच्या शेवया। ही गहू सेवई आहे। जिल्हा धुळे येथून वेगवेगळ्या प्रकारचे गहू तांदूळ आणि हे मिक्स पापड आहे। गहू तांदूळ मिक्स कसे दिले ताई? हे ही आहे गव्हाच्या पिठापासून बनलेलं। गव्हाच्या चिकापासून बनलेले कसे दिले? ही आहे 150ला पॅकेट। 150ला पॅकेट। हे फक्त आणि हे काय ताई? हे बाजरीचे वडे, बाजरीच्या वड्या खाल्ले पुढे सारखं लागतं। त्यात थोडे शेंगदाणे मिक्स करून मिक्स। पुडा बनवून जातो। तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पापड मिळतील। नाचणीचे पापड, कुरडया। कुरड्यांचं कसं पॅकेट आहे? हे अर्धा किलोचे 250ला। अर्धा किलोचं पॅकेट 250 रुपयाला। त्या स्टॉलवरती तुम्हाला लोणच्याचे प्रकार मिळतील, म्हणजेच आवळा, आंबा, मिरची, लिंबू सगळ्याच प्रकारचे लोणचे मिळतील। तसेच इथे देशी तूप देखील मिळेल। तालुका मानवत, जिल्हा परभणी। तर यांचं प्रोडक्ट आहे परभणीवरून। ते गडचिरोलीवरून येथे तुम्हाला आंबाडीचं सरबत बघायला मिळेल। आंबाडीची पावडर सुद्धा मिळेल, मोहाची फुलं देखील मिळतील। आणि इथे तुम्हाला आंबाडीचे हे काय ताई? लाडू, पेढा आहे। कसले? आंबाडीचे मोहाचे पेढे। मोहाचे पेढे कसं दिले? हे 200 रुपये। आणि इथे तुम्हाला आंबाडीचं सरबत देखील मिळेल 20 रुपयाचं। पातळ होतं, हा जॉईंट पेन कमी होतात, पोट साफ होतं, वात विकार कमी होतात त्याने। आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे मॅडम। हे पूर्ण हाताचा प्रोडक्ट आहे, मशीनचं काहीच नाही त्यामध्ये। आणि हे पिपाचं खूप सुद्धा आहे मॅडम। हे खाल्ल्याने पोट दुखत नाही। हा, हे पोट साफ होतं आणि पोट दुखायला लागले पोट दर्द कमी होतं याने। पिपाचं फूल आहे। आम्ही ते गरम करून नमस्कार मंडळी, हे आमचं तूप आहे। भंडारा डिस्ट्रिक्ट वरून हा गट आलेला आहे आणि आपल्याकडे 6 ते 7 गाई अशा गीर गाई आहेत, ज्या रानावनात जाऊन चरतात आणि नंतर आल्यानंतर आपण ते दूध काढतो। त्याचं लोणी नाही, दूध काढतो त्याचं, मग आपण काय बनवतो? लोणी, त्याच्यामधून लोणी काढतो आणि त्याचं आपण हे अशा पद्धतीचं तूप बनवतो है ना। हे 100% शुद्ध असं तूप आहे आणि याच्यामध्ये कण्यार पण आहे बघा। तुम्ही सुगंध पण बघा याचा, बघा सुगंध छान आहे ना। तर हे तुम्हाला खूप वाजवी दरामध्ये मिळते। हे पाव जो आहे हा 300 रुपयाला तुम्हाला मिळेल। 300 रुपये पाव। हे बिब्बा आहे ताई, कसं दिलंय पॅकेट? 20ला। 20 रुपयाला। आणि हे चिंच आहे। चिंच कशा? 20 रुपयाला। इथे तुम्हाला बिब्बा, चिंच सगळ्याच वस्तू 20-20 रुपयाला मिळतील। चॉकलेट मिळतील वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, म्हणजे खूप छान प्रकारे पॅकिंग केलेले आहेत सगळे। ताई कसे दिले? 70ला आहेत। सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे। वेगवेगळे प्राइस आहे। सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे। 80ला,
हे 100ला आहे, 120ला, 80, 70, 60. हे बघा असे सुंदर पॅकिंग केलेले चॉकलेट आहे यांच्याकडे. खूपच नवीन नवीन डिझाईन मध्ये आहेत. 20 रुपयाला आहे, हे कसे दिले? 100 रुपयाला 100 आहे, रुपये. केलेले आहे त्याला 20. आणि हे 50 रुपयाला, हे 20 रुपयाला, 20 रुपयाला आणि ते 50 हे 50 रुपयाला. मुलांसाठी खूपच असे अट्रॅक्टिव्ह पॅकिंग केलेले आहेत सगळे. आम्ही हे फुलांचे हार आणलेत. ह्याला सायंटिफिक नाव आहे हेलिक्रिझम फ्लावर. हे फुलाचे हार चक्क 1 वर्ष टिकतात, खराब होत नाहीत. ह्या फुलाच्या हाराला जर पाणी मारलं तर हे पाणी पण मारू शकतात, वॉश करू शकतात. आणि झाडाची फुलं चक्क वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्लास्टिकचे फुलं तयार होतात, त्या प्लास्टिकच्या फुलाला पर्याय म्हणून आम्ही ह्याची शेती चालू केलेली. आणि हा फुलाचा प्रयोग भारतामध्ये पहिला आहे. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये फुलाची शेती कुणीच करत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे हार आम्ही तयार करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करत आहेत. हा छोटा हार 100 रुपयाला आहे, हा 200 रुपयाला आहे, आणि हा तुम्ही बघू शकता हा गुच्छाचा आहे, हा 300 रुपयाला विकतो. हा हे लाकडी घाण्याच्या तेलाचा स्टॉल आहे. ताई काय किंमत आहे याची? ताई किंमत कसलं तेल आहे? खरसनी तेल, खुरसनी तेल. 130 रुपये. शेवया आहेत ना ह्या? शेवया आहेत, गव्हाच्या शेवया आहेत. 130 रुपयाच्या शेवया आहेत. ह्या स्टॉलवरती तुम्हाला 31 प्रकारचे लोणचे बघायला मिळतील आणि सगळ्या घरगुती बनवलेल्या आहेत. भरवा मिरची देखील आहे. ताई काय किंमत याची? भरवा मिरची 100 रुपये. तेथे तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या लोणचे, कवटचं लोणचं देखील आहे. 31 प्रकारचे लोणचे आहेत इकडे. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे की 100 रुपये? एक पाव किलो 100 रुपये आणि अर्धा किलो 200 रुपये. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत. गुगल, लोबान, बुद्धिवर्धक आहे, तसेच ओली धूप आहे. ही कशी किंमत याची? 70 रुपये प्राइस आहे 70 ओली रुपये धूप. ओल्या दूधची. आणि हे कोरडी धूप आहे, हे 50 रुपयाला पाऊच आहे. 50 रुपये पाव. आणि बॉटल मध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत. इथे तुम्हाला बांबूपासून बनवलेल्या वस्तू बघायला मिळतील. ते आलेले आहे पालघरवरून. असं सुंदरसा बांबूनी बनवलेला ट्रे आहे. ताई काय किंमत याची? ताई याची किंमत 400. हे मोबाईल स्टँड आहे आणि हे कानातले देखील आहे यांच्याकडे. हे सगळेच बांबूपासून बनवलेले आहे. ताई याची किंमत किती आहे कानातल्यांची? 150 रुपये एकाची. एका कानातल्याची किंमत आहे 150 रुपये. मी भोर तालुक्यातून आलेली आहे. महालक्ष्मी महिला बचत गट आहे आमचा. त्यातून आम्ही ज्यूटच्या कापडापासून बॅगा तयार करतो. त्यातली ही टिफिन बॅग आहे, ही 90ला आहे. टिफिन बॅग 90ला. आणि त्यातून प्रिंट मध्ये आहेत त्या 100ला आहे. वारली प्रिंट वाले वारली प्रिंट वाल्या त्या याची 100. पण तेवढीच किंमत आहे 90 रुपये. नाही, ही 100ला आहे. 100 ही रुपये. 90ला आहे. कापड त्याचं महाग असतं ना, प्रिंट केल्यामुळे कापड महाग राहतं. आणि हे पाऊच देखील आहे. पाऊच आहेत, पेन पाऊच 50 रुपयाला आहे प्लेन मधून. हँड पर्स आहेत 100 रुपयाला. सुतीचा स्टॉल आहे. सुंदर असं कलेक्शन आहे आणि नवारी साडी सुद्धा शिवून घेतलेली आहे. शिलाई आम्ही 900 ने शिलाई घेतो. तुमचा लुगडा जर असेल ना, आम्ही शिलाई करणार. आपली साडी आपण दिल्यावरती 900 रुपये देऊन शिवून मिळते नऊवारी साडी. खूपच सुंदर अशी कलेक्शन आहे त्यांच्याकडे. तर इथे तुम्हाला तांब्यांच्या दिव्यांचं कलेक्शन बघायला मिळेल. सगळ्या साईज मध्ये आहे. सगळ्यात लहान साईज पासून मोठी साईज देखील आहे. आणि तांब्याचं कलेक्शन आहे. इथे तुम्हाला तांब्याच्या बॉटल, ग्लास, प्लस छोटे छोटे तांबे देखील तुम्हाला बघायला मिळतील. आणि छोटीशी जे देवापुढे ठेवतात तसे गडू देखील आहे. हे 150 रुपयाला आहे आणि हा तांब्या आहे 200 रुपयाला. बोट मिल्क. काय किंमत याची? 100 रुपये. बकरीच्या दुधापासून बनवलेले आणि हे हनीपासून बनवलेलं.
इथे आपल्याला गावची आठवण करून देणारे सुंदर असं गोधड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे. अतिशय सुंदर अशा गोधड्या आहेत इकडे. त्या गोधड्यांची प्राइस आहे स्टार्टिंग रेट 1400 पासून स्टार्ट आहे. 1400 पासून स्टार्ट आहे. 1400 रुपये. हाताने बनवलेले आहेत आणि नवीन कापडाच्या गोधड्या आहेत. कॉटनच्या. हो, पूर्ण कॉटनच्या कापडाच्या. आणि पूर्ण नवीन आणि हाताने बनवलेले आहेत. आणि मशीन वॉशिंग आहे. तुम्ही दोन्ही सीझन मध्ये यूज करू शकता. मशीन मध्ये पण वॉश करू शकता. कुठून आलाय आम्ही लातूरमधून आलो. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशी एकदम मऊ जाड आहे गोधडी. आणि सुंदर कलर देखील आहे. सुंदर आणि हातमागावर बनवलेल्या घोंगड्या आहेत. त्यांची प्राइस आहे या घोंगडीची किंमत कशी दिली किंमत याची? 1300 रुपये, 1100 रुपये किंमत. आणि यांची हे 2200 रुपये. आणि या थंडीसाठी 100 रुपयाच्या टोप्या देखील आहेत. त्यांच्या स्टॉलवरती सगळ्या पैठणी बघायला मिळतील. 12,500 पासून यांची स्टार्टिंग आहे. इसका प्राइस क्या है? 15,000. और ये पर्स है 1200 का, 1200 रुपयाची आहे. पर्स आहे ही पैठणीची. और ये वाला ये भी सगळ्या 1200च्या आहेत. ते अतिशय सुंदर अशी नथच्या कॉम्बोमध्ये ही पैठणीची पर्स आहे. बनवलेला आहे. हे जे आहे ना, हे आपली साडी असते ना, त्या साडीपासून हे आपण बनवलेलं आहे. खणाच्या साडीपासून, खणाच्या साड्या, खणाच्या साडीपासून हे बनवलेलं ही साडी हो. पिन आहे. आणि हे जे आहे ना, हे पण आपण खणाची साडी आहे ना त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि हा आपला रेशमी धागा, त्या धाग्यापासून आपण बनवलेली काय किंमत बांगडी. आहे याची? याची 100 रुपये किंमत 100 आहे. रुपये किंमत आहे. ₹250 रुपयाला 1 मीटर तोरण आहेत ना ते? तोरण आहे, आणि बेल्ट आहे, बेल्ट. पॅचेस आहे. बंजारा समाजाची कपड्याला यूज करू शकतो. छान कलेक्शन आहे यांच्याकडे. लातूरवरून आलेले दुसरी आहेत. तर म्हणजे बंजारा समाजाचे ओरिजिनल कॉईन्स वर यूज केलेले आहे. 1818चं कॉईन आहे. बरेच काय बंजारा महिला सेफ्टीसाठी यूज करत होते अगोदर. जसं शिवाजी महाराजाचे नक्की होते तसे अँटिक पीस प्रमाणे हे सगळ्या बंजारा समाजासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत. ट्रायबल वस्तू बंजारा हे बघा, हे कॉईन आहे. हे 2 पैशाचं कॉईन 2 पैशाचं कॉईन आहे. ही 100 वर्षापूर्वीचं त्यांचं ते पायामध्ये ते जसं आपण हे म्हणतो ना, लग्न झाल्यानंतर जोडवे. त्या हिशोबाची ती जोडवे. सगळे हे बंजारा समाजाच्या वस्तू आहेत ह्या स्टॉल वरती. ते आणि फारच यूज करत होते. भांडणं जर केले कोण आले तर मारायचं. मातीची भांडी, मातीची खेळणी, अशा सगळ्याच वस्तू बघायला मिळतील. अतिशय सुंदर असे कप आहेत डेकोरेटिव्हसाठी पण आहे. आणि हा दिवा लावायसाठी आहे. सुंदर आतमध्ये आपण दिवा पण ठेवू शकतो. ह्याला नारळाचा आकार दिलेला आहे. सुंदर अशी सुबक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर याची काय किंमत आहे? 80 रुपये. मिनी पॉट. आणि हे गणपती बाप्पांची सुंदरसे असे गणपती बाप्पा आहेत. आणि हा घर देखील आहे, मातीचं घर. आणि हे डॉल कशा आहेत ताई? 250 रुपये. आणि हे मोठे पॉट देखील आहेत. यांची किंमत 450, 350. 450, 350, 300. हे अगरबत्तीचं स्टँड आहे. ताई हे पण अगरबत्ती नाही, हे दिवा आहे. हा दिवा आर्ट बघायला मिळेल. ते हे सुंदर असे बांबूचे लँटेन आहेत, म्हणजे कंदील आहेत. ताई काय किंमत आहे यांची? 300 रुपये किंमत आहे. आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे. आणि हे काय ताई? डब्बे आहेत, हे बॉक्स आहेत. हे हा 100 रुपये. हा पूर्ण सेट आहे. 150, 200 पूर्ण सेट आहे. आम्ही अलिबागवरून आलेलो आहोत, रायगडमधून.
आमच्या इथे कॉपर पासून बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तू बनवल्या जातात. हे शोपीस आहेत. हे पण तांब्यावर मीनाकारी केलेली आहे आम्ही. हे आहे अगरबत्तीचं 150. हे 150, हे 200. हे कुयरी आहे. हे दिवा आहे. आपण हे पण करू शकतो आणि धूप पण लावू शकतो याच्यात. हे अगरबत्तीचं आहे. आपण हे अगरबत्ती अशी आणि हे पूर्ण ताट आहे का? पूर्ण प्लेट. सुंदर अशा लेदरच्या बॅग आहेत. ताई काय प्राइस आहे यांची? दादा प्राइस 1200 रुपये. लेदर काय पुरा? लेदरच्या अशा बॅगचं कलेक्शन आहे. सगळे हँड पर्स हँडबॅग सगळ्याच आहे इथे. इथे तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळेल. रत्नागिरीवरून आलेले आहे ते इकडे. सुंदरशा अशा हँडमेड ज्वेलरी आहे. ताई प्राइस काय यांची? हां 500 पासून स्टार्टिंग आहे यांची. सुंदर अशा सगळ्या ज्वेलरी बघायला मिळतील. ह्या शॉपवरती आपल्याला आपण बनवायचं माहिती आहे. हां पण पूर्वी अशा बॅग्स बनवायचो. ते कसल्या आहेत या बॅग? आणि तिने काय वायरच्या. हां वायरच्या बॅग आहेत या. ताई काय किंमत आहे बॅगची? किंमत काय आहे? 800 रुपये. किती? 800 रुपये. 800 रुपये किंमत आहे यांची. सुंदर असं कलेक्शन आहे आणि या बॅग स्टॉल लागलेला आहे सोलापूरवरून. आपल्याला केलेल्या शोपीसच्या वस्तू बघायला मिळते. अतिशय सुंदर असं शोपीसच्या वस्तू आहेत आणि यांची प्राईस देखील सुंदर आहे. 1300 रुपयामध्ये आहे. प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी आहे. तर तुम्हाला गोडी पेंटिंग काय प्राईस आहे पेंटिंगची? 900 रुपये. सुंदर आहे. हँडक्राफ्ट केलेल्या आहेत ह्या. वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत ह्या. कुठून आले तुम्ही? चिंचगडवरून आलेले आहेत. हे सगळे हँडमेड गोटडे आहेत. सुंदर असं इकडे तुम्हाला समई दगडाच्या पारंपरिक वस्तू बघायला मिळतील. काय किंमत आहे याची खलबत्त्याची? 550 रुपये. आणि ह्या वरवंटा देखील आहे. जातं आहे. जातं छोटंसं जातं देखील आहे. या छोट्याशा जात्याची काय किंमत आहे? 550 रुपये. स्टॉलवरती साड्यांचं कलेक्शन आहे. अतिशय सुंदर आहे आणि गर्दी देखील आहे साड्यांच्या स्टॉलवरती. इथे ड्रेस मटेरियल आहे. सुंदर अशा डिझाईन आहे. क्या प्राइस है? 1200 का. स्टार्टिंग 1200. एक ही प्राइस आहे. 1200 प्राइस पासून स्टार्टिंग आहे यांची. हे स्टॉल आहे. सुंदर असं होम डेकोरेशन वस्तूंचं. ते वुलन पासून बनवलेले आहेत. शोपीसमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. छान आहे. काय किंमत आहे ताई याची? 300 रुपये याची किंमत आहे. असं सुंदर असं शोपीससाठी ठेवायसाठी 300 रुपये प्राईस आहे याची. आणि याची 600 रुपये. जरा दाखवा ना. मोर आहे. मोराची किंमत आहे 600 रुपये. घर सजावटीसाठी अतिशय सुंदर असं आहे. आणि हे रुखवतात ठेवायसाठी आहे ना? हे रुखवतमध्ये ठेवायसाठी देखील छान असा सेट आहे बैलगाडीचा. याची किंमत 300 रुपये. सगळ्याच प्रकारच्या पेंटिंग तुम्हाला अवेलेबल मिळतील. कस्टमाइज देखील करून देतील. ताई कुठून आले तुम्ही? नागपूरवरून आले. कस्टमाइज करून मिळतात ना? यांचं कार्ड आहे. कस्टमाइज करून देखील मिळतील. याच्यामध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील लिहिलेला आहे. आणि खूप अतिशय सुंदर आणि सुरेख अशा पेंटिंग आहेत त्यांच्या स्टॉलवरती. अशा पेंटिंग आहे डिझाईन केलेल्या. कर्नाटकवरून हा स्टॉल लावलेला आहे. आणि छान अशा पेंटिंग आहे. वूडमध्ये ह्या पेंटिंग आहेत. छान असे लाकडाचे किचन बघायला मिळतील तुम्हाला.
काय प्राइस आहे दादा याची किचन 50 रुपीज येते का ये सारे नेचुरल कलर है, कलर नहीं जाएगा. नॅचरल कलर पासून बनवलेले सुंदर असे किचन आहेत आणि कडे देखील आहे हे देखील वुडनचेच आहेत छान छान अशा मुलांच्या खेळणी देखील आहेत इथे कोणतं पण घेतलं तर 50 ला ते. आणि मुलांना खेळण्यासाठी लाकडाच्या वस्तूचे खेळणी पुष्कळ आहेत या स्टॉलवरती तिथे तुम्हाला साड्यांचं सुंदर असं कलेक्शन बघायला मिळेल कौन सा मटेरियल है ये कॉटन का है सब कॉटन का ही है कॉटन सिल्क तर सगळ्या साड्या बघायला मिळतील आणि असं हे भव्य एक्झिबिशन आहे जे पुष्कळ असे इथे 500 स्टॉल लागलेले आहेत हे परफ्यूमचं स्टॉल आहे क्या है ये ये टेस्ट लेते हैं मैम, ये क्रीम है क्रीम कि आपके फेस के लिए, बेस्ट है, मसाज के लिए, टैनिंग के लिए, और जो आप एक क्रीम आहे जे आपल्या फेससाठी सैफरन करेगा, एप्रिकॉट करेगा और रोज करेगा. क्या प्राइस से स्टार्ट है इसका 350 है. 350 से स्टार्ट है हाँ जी. तो ये फेस बाकी ये अगर क्रीम आप आहे हमारी वेबसाइट से इसको ऑर्डर करते हैं तो आपको इंस्टेंट 10% डिस्काउंट मिलेगा. जर आपण यांच्या वेबसाईटवरून घेतलं तर आपल्याला 10%. ओके तर हे हिमाचलचं ब्रँड आहे हर्बल सोप ये भी हैंडमेड है मैम. हे सगळे हँडमेड आहे सोप क्रीम आणि हे कस्टमाइज देखील करून देतील हे स्टोनची नेकलेस आहे याची प्राइस आहे 350 आणि यांची प्राइस आहे 250 रुपये आणि वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे मटेरियल आहे होम डेकोरेटिव्हसाठी छान अशा फुलदाण्या आपल्याला बघायला मिळतील खूप वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहेत काय प्राइस आहे ताई ह्याची 100ला जोडी म्हणजे 100ला 2 खूप छान असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आणि हे कसं दिलं 500 रुपयाला जॅकेट आहे जॅकेटची प्राइस आहे 850 आणि वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला हे जॅकेट मिळतील त्या स्टॉलवरती तुम्हाला बांबूपासून बनवलेल्या वस्तू मिळतील हे फूड बास्केट आहे क्या प्राइस है इसका 100 रुपये का आणि हे छान आहे बांबूपासून बनवलेलं आहे ट्रे आणि कप देखील आहेत इथे सगळे हाताने बनवलेले आहेत ही फुलदाणी आहे और ये आसाम का स्टाइल है, पूरा हैंडमेड का है. स्पॅच्युला और आहे देखिए हम लोग को रेट भी चलने लगा, ये हमको 150 में दे रहे हैं. ज्यादा रेट पे नहीं है, 170 में ते पण बांबूपासून बनवलेलं ये झाड़ लगाने वाला है ना 300 का किचन हॉल देखील आहे की हॉल देखील आहे तिथे आणि हे लॅन्टन आहे बॅग्स लागायला मिळतील लेदरच्या बॅग आहे मिनी पर्स वॉयलेट पर्स लॅपटॉप बॅग आणि मिनी पर्स पाउच वगैरे सगळ्याच बघायला मिळतील क्या प्राइस है इसका वॉयलेट का 300 प्योर लेदर का है कौन से रेंज से स्टार्ट है कौन सा प्राइस है स्टार्टिंग 300 से या स्टॉलवरती तुम्हाला क्ले पासून बनवलेल्या वस्तू बघायला मिळते तिचे सुरेख सुंदर आणि सोबत अशी कलाकृती केलेल्या वस्तू आहेत इथे तुम्हाला सुंदर असे पॉट आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वस्तू मिळतील खूपच छान असे टी पॉट आहेत आणि अतिशय सुरेख याची कलाकृती केलेली आहे वेगवेगळ्या साईज मधले टी पॉट आहे ट्रे आणि कप देखील आहेत साठी जगन्नाथपुरीचे प्रतिमा आहेत आणि तिचे सुंदर असे जगन्नाथपुरीच्या प्रतिमा इथे आपल्याला बघायला मिळते क्या प्राइस है इसका 200 का मला जूटच्या बॅगचं कलेक्शन पाहायला मिळेल क्या प्राइस है इसका 450 का 450 सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या बॅग आहेत या मिनी बॅग आहेत कौन सा मटेरियल है ये जूट का कौन सा मटेरियल है इथे तुम्हाला लिपन आर्ट बघायला मिळेल क्या प्राइस है इसका
150 ही पण आजची प्राइस है 150 वेगवेगळ्या डिझाइन मध्ये आहे। इथे तुम्हाला किचन देखील बघायला मिळेल। किचन का क्या प्राइस है? 50 रुपया। हे राजस्थान वरून आलेले हैं। ये क्या है? मैट है ना? मैट आहे वेगवेगळ्या प्रकारचे। और ये क्या है? बास्केट है। हाँ, ये बास्केट है, ये टेबल मैट। बास्केट दिखाओ जरा, क्या प्राइस है इसका? 200। 200 ये 200 चा बास्केट आहे हे। बास्केट दीदी ये प्लांट कवर में यूज कर सकते हैं, आप कोई भी सामान टेबल वगैरह रख के यूज कर सकते हैं। और ये पूजा वगैरह के लिए जाते हो टेबल मैट है। टेबल मैट है। क्या प्राइस है इसका? ये 250 का। 250 का टेबल मॅट। छान छान यांच्याकडे वेगवेगळे मॅट आहेत। नांदेड वरून आलेले आहे। यांच्याकडे तुम्हाला लहान मुलांसाठी नवरात्री स्पेशल असे सुंदर असे घागरा ओढणी मिळणार आहे। आणि इथे तुम्हाला घरासाठी तोरण देखील मिळते। काय प्राइस आहे ताई ह्याची तोरणांची? या तोरणांची प्राइस काय आहे? 400 रुपये। आणि ह्याची 250 रुपये। याची 250 रुपये प्राइस आहे। हे 1200 रुपये सेट 1200 हा रुपये। एक कळश ठेवायचा असते, याच्यावर कळश ठेवायचा आणि कळश ठेवल्याच्या नंतर हे झाकून घ्यायचं। हे कळस ठेवल्यावरती हे झाकायचं हा, वरती। हे हे कळस स्टँड आहे हे। या बॅग आहेत। हा बॅग आहे, याच्यात कलर पण आहे मॅडम, त्याच्यामध्ये तुम्हाला कलर देखील मिळतील। तुम्ही सांगली सांगलीवरून गुळ पावडर कशी दिली प्राइस? चहासाठीची गुळ पावडर आहे। आलं, वेलची, गवतीच्या सगळं यात मिक्स आहे। शुगरच्या पेशंट पण चहा पिऊ शकतो असं प्रोडक्ट आहे। चहा कॉफी दुधात मी घेऊ शकतो। काय प्राइस ह्याची? याची 100 रुपये आहे। ऑफर प्राइस लावलेली आहे आपण। ऑफर 75 रुपये लावलेली आहे। 75 मुलांना द्यायसाठी गुळ पावडर मुलांना आहे। द्यायसाठी. पुरणपोळीसाठी आहे। पुरणपोळी लाडू, पुरणपोळीसाठी बर्फी वेगळी आहे। वेगळी आहे। मसाला मिक्स आहे। मसाला चहासाठीची वेगळी आहे। आणि हे गुळाचे क्यूब्स आहे। हे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे जरा युनिक प्रोडक्ट आहे गिफ्ट देण्यासाठी। कसं दिले ह्याची प्राइस? नाव पण इथं टाकून स्टिकर लावून देऊ शकतो आपण। विथ बेस्ट Price कॉम्प्लिमेंट काय फ्रॉम 250 रुपये। 250 रुपयामध्ये पूर्ण पॅकेट आहे। इथे तुम्हाला मसाले मिळतील। धना पावडर मसाला। कुठून आले तुम्ही? वडगाव, जळगाव वरून। बड़गांव तालुका। तुम्हाला सगळे मसाले मिळतील। ते इथे आपल्याला बघायला मिळतील फूड स्टॉल आहे। बिर्याणी हैदराबाद दम चिकन बिर्याणी ये अभी वो गरम हो रहा है। हैदराबादी बिर्याणी आहे। मसाला कढी। ये क्या है? हरभरा आहे ना। थाळी। चिकन कबाब आहे। आणि थाळी आहे। डाळ, भात, भाजी आणि भाकरी, तांदळाची भाकरी। तुरीच्या डाळीचं वरण आहे। याच्यात काय ताई? वांगा बटाट्याची भाजी। बऱ्यापैकी पूर्ण भरलेले आहेत सगळे. तांदळाची भाकरी आहे, ते गावरान गावठी कोंबड्याचं चिकन आहे आणि हे कडकनाथ म्हणून कडकनाथचे चिकन आहे, पूर्ण काळं चिकन। काळं चिकन आयुर्वेदिक चांगलं चिकन आहे हे। याला खूप मागणी आहे, खूप लोक याची ऑर्डर देऊन जातात। तुमच्याकडे पुरणपोळी आहे, शेंगदाण्याची पोळी आणि ही हे बाजरी भाकर आहे बाजरीची भाकर। हे महिनाभर टिकते। महिनाभर टिकते। आणि हे अंडा करी, मटन डाळ। आमच्याकडे बिर्याणी, चिकन सगळंच आहे। थाळी, मटन आणि चिकन थाळी कशी दिली ही? 250 रुपयाला
350 रुपयाला चिकन आहे, झणझणीत मिसळ पाव आहे, मिसळ पाव आहे यांच्याकडे, मिसळ पाव आहे आणि ही सोलकढी आहे, त्यांच्याकडे पुरणपोळी मिसळ, झणझणीत मिसळ मिळेल, भरलेली वांगी सुद्धा मिळेल. आम्ही इथे भाकरी, बाजरीची भाकर, झुणका आणि ठेचा ऑर्डर केलेला आहे. आता ह्याची आम्ही टेस्ट घेणार आहे. दिसून तर इतकं सुंदर आणि असं यमी वाटते. आता आम्ही खाऊन बघतो आणि अगदी जास्त नाही, फार 100 रुपये ह्याची किंमत आहे. इथे बघा, हे बघा, ह्या टेस्ट घेत आहे. तुम्ही घ्या ना थोडंसं, घे ना, टेस्ट कर ना, टेस्ट करा ना, छान आहे. हा, आम्ही सगळे मिळून टेस्ट करतोय. अगदी गावचं फील वाटतं इकडे आल्यावरती. मस्त आहे. छान आहे ना. पारंपरिक खाद्यसंस्कृती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उकडीचे मोदक आहे याच्यामध्ये, 300 रुपयाच्या धर, 300 रुपयाच्या वड्या. आणि ही मासवडी आहे ना. नाही, 100 रुपये. त्या स्टॉलवर तुम्हाला उकडीचे मोदक सुद्धा मिळतील. ये क्या है? आलू पनीर टिक्की चाट, आलू पनीर टिक्की चाट. और ये ये दही बल्ले हैं, दही बड़े. कहाँ से आए हो आप? राजस्थान राजस्थान. तर मंडळी, आजचं भव्य असं प्रदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वाव स्वाती चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.